वसमत तालुक्यातील राजापूर इथं एक महत्त्वपूर्ण घडामोड झाली। शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राजापूर येथील शेतकऱ्यांनी परत पाठवलं। आमच्या बागायती आणि सुपीक जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यास आमचा सक्त विरोध आहे असं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं। शिवार मौजे राजापूर येथील शेतकऱ्यांनी सकाळी जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत असे खडे बोल सुनावत शेतकऱ्यांनी प्रशासनाला रिकाम्या हाताने परत पाठवलं। यावेळी राजापूर येथील शक्तीपीठ बाधित असलेले सर्व महिला नागरिक आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले असून शासनाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा अशी त्यांची मागणी आहे। शक्तीपीठ रद्द, रस्ता बंद झाला, रस्ता बंदच। आम्हाला गरीबावर आम्ही बापानं कमी जमीन आहे, आम्हाला एवढी जगू द्या। शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे। मी ज्ञानेश्वर टोळे, राहणार राजापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी जमलो आहोत तो शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी। सरकारने जो शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे, हा घाट मुळात नेमका आहे कशासाठी? नेमका हा रस्ता लागतोय कुणाला? एक पर्यायी मार्ग असताना दुसरा मार्ग करतोय कशासाठी? फडणवीस साहेब, आम्ही गोव्याला जायचं का दारू प्यायला जायचं का? आमच्या वडील उपर जाईल, इथं आमचा आज्या जन्मला, आमचे वडील जन्मले, सगळे म्हातारे झालेत। आज आम्ही त्याच मातीतून उकरून या ठिकाणी आमचा उदरनिर्वाह करतोय। आमच्या मुलाबाळांनी काय पुण्यात कंपनीला जायचं का? स्वतःच्या मालकीची जमीन तुमच्या पदरात टाकायची आणि या ठिकाणी कुणाच्या तरी हाताखाली गुलाम म्हणून करायचं? हा घाट नेमका तुम्ही शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी करताय की महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी करताय? आमच्या राजापूर सर्कलमधून पूर्ण जिल्ह्यामधून 12ही जिल्हे याच्यावर सगळी पण विरोध आहे आणि आमच्या आज शांततेनं सगळं काही ठीक व्हाले, पण उद्या जर अधिकारी जर आले तर आम्ही त्याला कडकडाने विरोध करणार आहे। त्याने जर ऐकलं तर ठीक, नाही तर आम्ही दांडके हातात घेऊन पण त्याला मागेमोरी बघणार नाहीत। आमचा हा एकदम मोठ्या प्रमाणात विरोध आहे। माझं नाव सुरेश नामदेवराव पवळे आहे। या शक्तीपीठामध्ये आमची जमीन जात आहे। आम्ही शक्तीपीठाला करायला विरोध करणार आहे। शक्तीपीठ जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही। काही जरी झालं तरी आम्ही शक्तीपीठ जाऊ देणार नाही, कारण आम्ही भावाला धुरा सुद्धा काढू देत नाही। शेती जायचं तितकं सोपं थोडंच आहे। सरकारनं आमच्या वाट्याला लागू नये आणि लागलं तर त्यात आम्ही सोय लावण्याशिवाय राहणार नाही, कारण शक्ती जाऊ देणार नाही। काही जरी जीव जरी गेला, शक्तीपीठ रस्ता आम्ही जाऊ देणार नाही। आज अधिकारी आले होते मोजणीसाठी, काय केलं? अधिकारी आले होते, सगळ्याला आम्ही सांगितलं आम्ही मोफ देणार नाही। अधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही आमची शेती मोपायचा काय प्रयत्न करू नका, करत असाल तर त्याचा दुसरा निर्णय लागेल। त्याच्यामुळे ते सगळे परतून गेले, निवेदन दिलं। राहणार राजापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथला रहिवासी आहे आणि आमचा शक्तीपीठ महामार्गाला कडून विरोध आहे। आम्ही या जमिनीसाठी रात्ररात्र अहोरात्र काम करत आहे, परिश्रम करत आणि मुलाबाळाचे शिक्षण करत आहे। यासाठी आम्ही अजिबात शक्तीपीठ जाऊ देणार नाही। त्यासाठी आमचा कडून विरोध आहे 100%। याच्यावर मुलाबाळाचे शिक्षण आणि सगळं सुविधा चालतात। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।